नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते। सर्वांची चिंता वाढवणारी ही बातमी आहे, कारण भारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते। देशात आतापर्यंत 3395 कोरोना रुग्ण आढळलेत। दिल्लीमध्ये एकाचा कोरोना रुग्णाचा मृत्यू झालाय, तर राज्यामध्ये कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या आता 467 वर जाऊन पोहोचली आहे। कोरोना वेगाने पसरत असला तरी घाबरू नका असं आवाहन तज्ञांकडून करण्यात येत आहे। कोरोना की बीमारी जो है वो अब हमारे साथ रहेगी। आगे भी हम देखेंगे कि हर 6, 7, 8 महीने में कुछ बढ़ता है, स्पाइक होता है, क्योंकि वो कीटाणु जो है, वायरस जो है वो थोड़ा थोड़ा बदल लेता है अपने आप को। तो उससे क्या होता है, वो दोबारा इन्फेक्शन कर पाता है हमारी इम्यूनिटी को ओवरकम करके। बट फिर भी हमारी इम्यूनिटी अच्छी बनी हुई है। हमने टीके भी लगवाए हैं, पहले हमें कोरोना भी शायद हुआ होगा, तो उसकी वजह से हमारे अंदर जो इम्यूनिटी है वो काम कर रही है। तो इन्फेक्शन माइल्ड हो रहा है। आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्यासोबत जोडले गेलेत। वैदेही, आपण पाहतोय भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढते, तर दुसरीकडे आता तज्ञांकडून घाबरू नका असं देखील म्हटलं जातंय। नेमकं काय घडतंय, काय अधिक माहिती मिळते? आपण बघतोय की भारतामध्ये सध्या कोविड रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असलेली बघायला मिळत आहे। 3395 असा हा आकडा सध्या आलेला बघायला मिळत आहे। मुंबईसह ठाणे आणि दिल्लीमध्ये देखील कोविड मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या बघायला मिळत आहे। आणि इतकं असूनही सरकार सध्या घाबरू नका अशा संदर्भात खरं आवाहन करताना बघायला मिळत आहे। कारण कोविडच्या जवळपास 3 वर्ष, कोविडचे 3 वर्ष जे आहे ते मुंबई आणि देशाने बरंच काही पाहिलेलं आहे। आणि अशामध्येच लोक पॅनिक होत आहेत किंवा चुकीच्या गोष्टी पसरवू नयेत यासाठी एक सावधगिरी देखील बाळगताना बघायला मिळते। मात्र लवकरच या संदर्भात सरकार निर्णय घेणार असल्याची माहिती देखील मिळते आणि आंतरराष्ट्रीय जे प्रवासी आहेत त्यांच्या संदर्भात देखील लवकरच गाईडलाईन येणार असल्याची देखील माहिती मिळते। धन्यवाद वैदेही, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय अतिशय धक्कादायक बातमी, देशामध्ये 3395 कोरोना रुग्ण झालेले आहेत। दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या देखील वाढत चालली आहे, तर राज्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू लागलाय। अशातच आता कोरोना पंढरीच्या वेशीवर देखील येऊन ठेपलाय। तर माळशिरस तालुक्यातील अकलूज आणि माळीनगर या ठिकाणी 2 नवे कोरोनाचे संशयित रुग्ण आढळून आलेत। अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, कोरोना रुग्ण आढळून आल्यानं आषाढी वारीवर सावट निर्माण झालाय आणि या नव्या संकटामुळे प्रशासनाबरोबरच आरोग्य विभागाची देखील चिंता वाढली आहे। दरम्यान पंढरपूरमध्ये आरोग्य विभागाने आता खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे। संशयित रुग्ण आढळून आल्यास इथल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी स्वतंत्र सोय करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे। तर आपण पाहतोय राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढते। आषाढी वारी ही आता कोरोनाचं संकट आणि सावट पाहायला मिळत आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे आपण सविस्तर पाहूयात या रिपोर्टच्या माध्यमातून। आषाढी वारीवर कोरोनाचं संकट। सोलापुरात 2 रुग्णांची नोंद। कोरोनानं चिंता वाढवली। महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येत झपाट्यानं वाढ होते। राज्यात 7 रुग्णांचा कोरोनानं बळी घेतलाय, तर 681 रुग्णांची नोंद झाली। त्यात कोरोनाचे 467 सक्रिय रुग्ण आहेत। दरम्यान सोलापुरातील माळशिरस तालुक्यात कोविडचे 2 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे। सध्या जे आता पुढील महिन्यात, येत्या महिन्यात आपली पालखी येत आहे तालुक्यामध्ये, त्यानुसार सगळ्या लोकांनी थोडीशी काळजी घ्यायची आहे। ज्यांना सर्दी, ताप, खोकला आणि श्वास घ्यायला असे त्रास होत आहे त्यांनी त्वरित आरोग्य विभागाला संपर्क करायचा आहे। राज्यातील 9 पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची नोंद झाली। त्यात सोलापूर जिल्ह्यात रुग्ण सापडल्यानं पुन्हा एकदा आषाढी वारीवर कोरोनाचं सावट पसरलंय। हजारो किलोमीटर पायी चालत वारकरी आषाढी वारीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर गाठतात। या वारीत महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा अशा अनेक राज्यातून भाविक सोलापूरमध्ये येत असतात। अशात पुन्हा कोरोनाचं सावट वारकऱ्यांची आणि प्रशासनाची ही चिंता वाढवणार आहे। आरोग्य खात्याने आता आणि माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही यांनी काळजीपूर्वक असं लक्ष केलं। कोरोनाचे पेशंट आता अकलूजला निघाले,
अनेक निघत आहेत आणि यापुढे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन वारकऱ्यांना कुठं दगाफटका नाही झाला पाहिजे आणि त्याची काळजी सातत्याने घ्यावी. देशात आतापर्यंत 1828 कोरोना रुग्णांची नोंद झाली. राज्यानुसार कोरोनाचा हा वाढता आकडा चिंतेत भर घालणारा आहे. महाराष्ट्रात 681 रुग्ण, केरळमध्ये 727, दिल्लीमध्ये 104, गुजरातमध्ये 183, कर्नाटकात 148. कोरोनाच्या केसेसमध्ये वाढ होत आहे. म्हणजे जे काही पेशंट दररोज त्या ठिकाणी सापडत आहेत ते मोठ्या शहरांमध्ये जास्त आहेत आणि याचंही करण्यासाठी सरकार पूर्ण सज्ज आहे. सर्व काल नड्डाजी वगैरे असतील, आमचा आरोग्य विभाग असेल आणि आमचा आयुष विभागसुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. आणि आमचा जो आरोग्य विभाग आहे त्या आरोग्य विभागाने सुद्धा सगळ्या राज्यांना, सगळ्या राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना आणि सगळे आरोग्य सेक्रेटरी असतील त्यांना सज्ज राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कोरोनाचं वाढतं संक्रमण रोखण्यासाठी सरकारनं सर्वेक्षण सुरू केलंय. मात्र नागरिकांनीही सतर्क राहायला हवं. रुग्णांनी मास्क वापरणं, सामाजिक अंतर राखणं गरजेचं आहे. त्यामुळे कोरोनाला न घाबरता आवश्यक ती खबरदारी घ्या. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि आता वळतो एका महत्त्वाच्या बातमीकडे. रविकुमार वर्मा हेरगिरी प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट आला. पैशांच्या हव्यासापोटी ठाण्याच्या रवी वर्मानं 14 भारतीय युद्धनौका आणि पाणबुड्यांची माहिती पाकिस्तानला दिल्याचं समोर आलंय. केवळ हनी ट्रॅप नाही तर पैशाच्या हव्यासापोटी रवी वर्मानं देशाच्या सुरक्षेचा सौदा केल्याचं आता समोर आलंय. तर रवी वर्मा तपासाला सहकार्य करत नसून माहिती लपवत असल्याचा दावा एटीएसनं केलेला आहे. आता मुंबई एटीएस सुद्धा रवी वर्माची चौकशी करणार आहे. तर हे प्रकरण नेमकं काय आहे आपण पाहतोय. ठाण्यातला रहिवासी मुंबईत एका खासगी कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून हा रवी वर्मा काम करत होता. कंपनी नौदलाच्या गुप्त ठिकाणी काही उपकरणांची कामं करते. ज्या कंपनीमध्ये तो काम करत होता त्या कंपनीविषयीची ही माहिती आहे. तर नौदलात सहज ॲक्सेस असल्यानं गुप्त माहिती, फोटो, व्हिडिओ पाकिस्तानला त्याने पाठवल्या. रवींद्र नोव्हेंबर 2024 पासून पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्हच्या संपर्कात होता. तर या प्रकरणी आतापर्यंत तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि एकाला अटक देखील झाली. आणि आता बातमी आहे लाडकी बहिणी संदर्भातली. लाडकी बहीण योजनेसाठी वेगवेगळ्या विभागांचे पैसे वळवले जात आहेत. आता अवकाळी अतिवृष्टीमुळे शेतपिकांच्या भरपाईसाठी जमिनीची कमाल मर्यादा सरकारनं घटवली आहे. कमाल 3 ऐवजी 2 हेक्टरपर्यंतच मदत देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारनं हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे मदतीची गरज शेतकऱ्यांना आहे की लाडकी बहिणीला, हे आता सरकारनं ठरवणं अतिशय महत्त्वाचं आहे. मोठ्या प्रमाणावर नुकसान होणारा पाऊस या ठिकाणी पडलेला आहे. खरं तर आपल्याकडे जूनच्या 15पर्यंत पाऊस येतो. नुकसान झालं आहे त्याची नुकसान भरपाई देण्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. म्हणजे केंद्र सरकारच्या निकषाच्या बरोबरीचे सारे निकष आहे. राज्यांनी उलट वाढवलेले आहे आणि त्यामुळे कोणताही निकष हा कुठलाही बदल नाही. फक्त या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त मदत मिळेल ती या ठिकाणी घेण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. तर वळतो अत्यंत महत्त्वाच्या बातमीकडे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं पुन्हा वादग्रस्त विधान समोर आलंय. कृषी खातं म्हणजे ओसाड गावची पाटीलकी असं कोकाटे म्हणाले. कृषी खात्यावर कृषी मंत्र्यांचीच नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे. तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले. याआधी देखील कोकाटे यांनी असे वादग्रस्त विधान केलेले आहे. त्यानंतर शेतकऱ्यांचा रोष त्यांना पत्करावा लागला होता आणि आता पुन्हा एकदा त्यांचं हे वादग्रस्त विधान समोर येतं. जाणीवपूर्वक त्यांनी मला हे या ठिकाणी कृषीचं खातं दिलं. आपल्याला कल्पना आहे ही तशी ओसाडगावचीच पाटीलकी आहे, पण कसं असलं तरी सुद्धा त्यामध्ये सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं. हा पण एक आपल्याला हे पण एक उदाहरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये द्यायचंय. मी तुम्हाला सांगू इच्छितो की आजही देशामध्ये महाराष्ट्र अव्वल नंबर 1 आहे सगळ्याच बाबतीमध्ये. आणि आता एक राजकीय बातमी आहे. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यानं काही फरक पडणार नाही असं वक्तव्य खासदार नारायण राणे यांनी केलंय. मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप एकटा लढला तरी जिंकणार असंही त्यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरे वाटा
आणि राज ठाकरे याच्यासाठी लक्ष लागून राहिले. काय फरक पडत नाही बा. भाजप सहित जी काही युती की आघाडी होईल ते जिंक किंवा भाजप एकटं लढलं तरी जिंक. मी काय म्हणालो 20+0 बरोबर किती? भाजप 134 आणि तिघांची मिळून 200 आमदार या आमच्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांना पाठिंबा. काय फरक पडत नाही. मुंबईमध्ये मराठी आणि हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून वाद होत असतात. अशातच हिंदी भाषेबाबत मंत्री प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया समोर आली आहे. हिंदी भाषा मुंबईची बोली भाषा झाली असून मराठी माझी मातृभाषा तर हिंदी आमची लाडकी बहीण आहे असं प्रताप सरनाईकांनी म्हटलंय. सरनाईकांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अभी ठाणे में जब भी मैं मेरे कार्यकर्ताओं से मेरे उस विभाग के जनता से जब भी बात करता हूं तो प्योर मराठी में बात करता हूं. मगर जैसे जैसे मैं ठाणा की हद क्रॉस करता हूं और मीरा भाईंदर की ओर जाता हूं तो मीरा भाईंदर में एंट्री किया तो मेरे मुंह से ऑटोमेटिक हिंदी लैंग्वेज चालू हो जाती है. हम भी कभी कभी हिंदी बोल देते हैं मगर बीच में हमारे 1-2 वर्ड कभी इंग्लिश आ जाते हैं तो कभी मराठी आ जाते हैं. तो हमारी ये बोली भाषा हम हिंदी को कहते हैं. आजकल हम लोग ऐसे बोलते हैं कि मराठी मेरी मातृभूमि है, मेरी माँ है, मगर हिंदी हमारी लाडली बहन है. क्योंकि उस लाडली बहन की वजह से आज हम इतने देखो 237 के और पे हम आगे आ गए और उनकी माध्यम से क्योंकि मौसी का हक जो है लाडली बहन ने थोड़ा कम कर दिया है. तर मंत्री प्रताप सरनाईकांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे सेना आणि मनसेनं एकनाथ शिंदेंना घेरण्याचा प्रयत्न केला. प्रताप सरनाईकांच्या मुखी भाजपचा विचार आहे आणि एकनाथ शिंदेंनी या संदर्भात बोलावं असं संजय राऊतांनी म्हटलंय. तर मतांच्या लाचारीसाठी मराठी आणि मुंबईला गहाण ठेवू देणार नाही असा घणाघात मनसेनं केलाय. तर बावनकुळेंनी देखील सरनाईकांची बाजू घेतली आहे. हिंदी भाषकांसमोर हिंदी बोलले असल्याचं त्यांनी म्हटलंय. आणि आता हे लोक म्हणतात आम्हीच बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार. बरं का? हेच म्हणतात आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार. त्यांचे जे कोणी नेते आहेत त्यांना विचारावं हा जो विचार आणि भूमिका आहे मराठी संदर्भातली हीच तुमची मुख्य भूमिका आहे का? ते जे विचार मांडतात हा भारतीय जनता पक्षाचा विचार हा अमित शहांचा विचार आहे. आणि मी वारंवार सांगतो यांच्या पक्षाचे नेते अमित शहा किंवा यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत. त्याच्यामुळे अमित शहाना जे बोलायचं तेच हे बोलतात. माझ्या राज्याची आणि माझ्या मुंबईची आणि माझ्या बापाची म्हणजे वाडवडिलांची भाषा ही मुंबई मराठी आहे आणि मुंबई देखील ही मराठी माणसांची मुंबई आहे. तर मला त्यांचे जे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना सांगावं असं वाटतं की आपल्या मंत्र्यांना आवरा कारण तुम्ही मतांच्या लाचारीसाठी मराठी आणि मुंबई जर घाण ठेवणार असाल ते आम्हाला मान्य नाही. असं आहे की त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय होता लावला काय याच्याबद्दल तुम्हाला बघावं लागेल. आणि मराठी ही सर्वांकरता आमची माय मराठी ही सर्वांकरता प्रताप सरनाईक मराठी दिवसभर बोलतात. त्यांचाही पूर्णपिंड मराठी आहे. ज्या ठिकाणी हिंदी वर्ग बसला असतो त्या ठिकाणी हिंदी बोलतात. मराठी तर या महाराष्ट्रातल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा आपण आपल्या महायुती सरकारने आणि NDA सरकारने माननीय मोदीजींनी दिला आहे. त्यामुळं या वक्तव्याचं मराठीच्या विरुद्ध आम्ही आहोत किंवा मराठीच्या विरुद्ध प्रताप सरनाईक आहे असं मानण्याचं काही कारण नाही आहे. राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत माहिती नाही असं मोठं विधान शरद पवार यांनी केलंय. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची जोरदार राजकीय चर्चा सुरू आहे. शरद पवारांनी राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत दिले होते मात्र आता त्याबाबत आपल्याला काहीच माहितीगिरी नाही असं शरद पवार म्हणाले. साहेब गेल्या काही दिवसापासून सातत्याने चर्चा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार त्या संदर्भात साहेब गेल्या काही दिवसापासून सातत्याने चर्चा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार त्या संदर्भात तर शरद पवारांच्या या वक्तव्यावर ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजप मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्या राज्यात धर्मांध आणि जातीय शक्ती वाढल्या आहेत त्या शक्तींसोबत माननीय पवार साहेबांसारखा आदर्श नेत्या जाईल असं वाटत नाही असं राऊत म्हणाले. तर अशी कुठलीही चर्चा सध्या सुरू नाही अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली आहे. तर काय म्हणालेत राऊत आणि बावनकुळे आपण पाहूयात.
मी स्वतः या मताशी ठाम आहे की माननीय शरद पवार साहेबांची जी विचारधारा आहे, शाहू फुले आंबेडकर ही विचारधारा घेऊन ती जातात, यशवंतराव चव्हाणांचा वारसा माननीय शरद पवार साहेब राज्यात आणि देशात चालवत असताना धर्मांध आणि जातीय शक्ती ज्या राज्यात वाढलेल्या आहेत, त्या शक्तींबरोबर माननीय पवार साहेबांसारखा नेता जो आमचा आदर्श नेता आहे तो जाईल असं त्यांच्या सहकाऱ्यांना, त्यांच्या समर्थकांना आणि आमच्यासारख्या त्यांच्या चाहत्यांना वाटतं. माझी माहिती अशी आहे की अजून काही चर्चा नाही आहे. जसं तटकरे बोलले की जिची चर्चा सुरू नाही आहे ज्या विषयाची, त्या विषयावर टीका टिप्पणी करून किंवा त्या विषयावर टिप्पणी करून कुणी त्या ठिकाणी संभ्रम तयार करत आहे किंवा टिप्पण्या करतात आहे, हा विषय चर्चेला आला नाही किंवा मला वाटतं त्यांच्यातही चर्चा या विषयात सुरू नाही. शेवटी त्यांच्या पक्षाचा तो प्रश्न आहे. पण माझी माहिती जी आहे, एक राज्याचा भाजपाचा अध्यक्ष म्हणून मी काही माहिती मला असतं, अजून राष्ट्रवादीच्या एकंदरीत विलिनीकरणाची कुठलीही चर्चा आमच्या कानापर्यंत आली नाही. आणि आता वळतोय वैष्णवी आत्महत्या प्रकरणाकडे. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गेले 10 दिवस पोलिसांना गुंगारा देणाऱ्या निलेशला नेपाळच्या बॉर्डरवर बेड्या ठोकण्यात आल्या. निलेश चव्हाण यांच्याकडे वैष्णवीचं बाळ कसं गेलं त्याचा तपास करायचा आहे आणि कसपटेंना धमकावण्यासाठी वापरलेली बंदूक जप्त करायची आहे. निलेशकडे हगवणे कुटुंबाचे मोबाईल आहेत आणि ते देखील मिळवायचे आहेत. त्यामुळे 5 दिवसांची कोठडी मिळावी अशी मागणी पोलिसांनी केली होती. मात्र कोर्टाने 3 जूनपर्यंतच पोलीस कोठडी दिली. तर कोर्टात काय युक्तिवाद झाला आपण पाहूया. तर आपण पाहतोय निलेशवर आधी किरकोळ गुन्हा होता आणि त्यानंतर त्याला मुख्य गुन्ह्यात आरोपी करण्यात आलं असं निलेशच्या वकिलांनी म्हटलं. निलेश चव्हाण हगवणे कुटुंबाला मदत करत होता म्हणून त्याला आरोपी करण्यात आलाय असा युक्तिवाद निलेशच्या वकिलांनी केलेला आहे. पुढे ते म्हणाले निलेश चव्हाणनं त्याच्यावर दाखल गुन्ह्यामध्ये नेहमीच पोलिसांना सहकार्य केलं. तर सरकारी वकिलांचं म्हणणं आहे लता आणि करिश्मा हगवणेचे मोबाईल निलेश चव्हाणकडून जप्त करायचे. वैष्णवीचा छळ करण्याचा कट कसा रचला या संदर्भात माहिती हवी आहे. वैष्णवीचं बाळ निलेश चव्हाणनं स्वतःकडे कुठल्या अधिकारात ठेवलं याची देखील चौकशी करायची आहे. तर निलेशकडे असलेलं पिस्तूल जप्त करायचंय. निलेशच्या मोबाईलमधील डेटा जप्त करायचा आहे अशी बाजू सरकारी वकिलांनी मांडली. वळतो पुढच्या बातमीकडे. थायलंडच्या फुकेतमध्ये एका भारतीय पर्यटकावर वाघाने हल्ला केला. हा व्हिडिओ व्हायरल होतोय. भारतीय पर्यटक वाघासोबत सेल्फी घेत असताना चिडलेल्या वाघाने पर्यटकावर हल्ला केला. थायलंडमध्ये पर्यटकांना वाघांबरोबर सेल्फी काढणं, वाघांच्या बछड्यांबरोबर खेळणं याला परवानगी आहे. हा भारतीय पर्यटक वाघाच्या पिंजऱ्यामध्ये सेल्फी काढत होता, पण अचानक त्याच्यावर वाघाने हल्ला केलेला आहे आणि त्याचा हा व्हिडिओ व्हायरल होता. आणि आता एक धक्कादायक बातमी आहे. एका बँकेनं चक्क भूतांनाच लाखोंचं कर्ज दिल्याचा दावा करणारा व्हिडिओ समोर आलाय. लाखो रुपयांचं कर्ज बँक कर्मचाऱ्यांनी दिल्याचा दावा केल्यानं खळबळ देखील माजली आहे. भूतांना कसं काय कर्ज दिलं याचीच सगळ्यांना उत्सुकता आहे. त्यामुळे आम्ही याची पडताळणी केली आहे आणि त्यावेळी काय सत्य समोर आलंय तुम्हीच पहा. SBI बैंक ने 17 भूतों को लोन दिया है. दरअसल दोस्तों चौंकिए मत, यह रियलिटी है, यह सच्चाई है. ऐकलं, बँकेनं भूतांना लाखो रुपयांचं कर्ज दिलंय असा दावा करणारा हा व्हिडिओ व्हायरल होतोय. सरकारी बँकेनं चक्क भूतांनाच कर्ज दिल्याचा दावा या व्यक्तीनं केलाय. त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. या जगात भूतच नाही मग कर्ज देण्याचं प्रकरण नक्की आहे तरी काय? SBI बैंक ने 17 भूतों को लोन दिया है. दरअसल दोस्तों चौंकिए मत, यह रियलिटी है, यह सच्चाई है. बँकेनं भूतांना दिलं लाखोंचं कर्ज. सरकारी बँकेलाच भूतांनी गंडवलं. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? भूतांनी कर्ज कसं काय घेतलं हाच प्रश्न तुमच्या मनात असेल. मात्र असं होऊ शकतं का? भूतांना कर्ज कसं काय दिलं? हे नक्की प्रकरण काय आहे याची आम्ही पडताळणी सुरू केली. सगळ्यात आधी व्हायरल व्हिडिओतली व्यक्ती कुठली आहे याचा शोध घेतला.
त्यानं हा व्हिडिओ का व्हायरल केलाय याची आम्ही माहिती मिळवली. त्यावेळी एकाहून एक असे धक्कादायक खुलासे झाले. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. ही घटना उत्तर प्रदेशच्या गोरखपूरची आहे. SBI बँकेत मृत कर्मचाऱ्यांची पेन्शन सुरू होती. बँकेतील कर्मचारी आणि कॅन्टीन बॉयची ही मिलीभगत होती. 17 मृत व्यक्तींच्या नावानं 70 लाखांचं कर्ज घेण्यात आलं. बँक कर्मचाऱ्यांनी कॅन्टीन बॉयला फक्त 3 लाख रुपये दिले. बाकीचे सगळे पैसे बँक कर्मचाऱ्यांनी उकळले. बँक कर्मचाऱ्यांनी यासाठी मृत पेन्शनधारकांची कागदपत्र जमवली आणि त्यांच्या नावानं तब्बल 70 लाखांचं कर्ज काढलं. तसंच मृत कर्मचाऱ्यांच्या नावानं पेन्शनही उकळत होते अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे. आता त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. त्यामुळं आमच्या पडताळणीत बँकेनं मृतांच्या नावावर कर्ज दिल्याचा दावा सत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.